I, as a part of Nanjut Education Society, Gemstone Word School, welcome you all for this graduation day ceremony of 2024-25. ज्ञानज्योत शिक्षण संस्था सन 1994 ज्या एका वेगळ्या अपेक्षेने आणि एका उद्देशाने स्थापन करण्यात आली. त्या ज्ञानज्योत शिक्षण संस्थेच्या जेमस्टोन वर्ड स्कूलच्या प्रथम त्याचा जो एक सार होता, जे त्याच्या मागचं बॅकग्राऊंड होतं, ते खरात सरांनी आत्ताच तुम्हाला सर्वांना सांगितलं. त्या ग्रॅज्युएशन डे सेरेमनी कार्यक्रमाच्या प्रसंगी मी सर्वांचं स्वागत करतो. या प्रसंगी आपल्याला वेळात वेळ काढून उपस्थित असणारे सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष, ज्यांनी हा छोट्याशा वृक्षाचा ज्ञानज्योत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष मोठा केला आणि ज्याच्या 10 संस्था, 10 शाळा, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, एडेड स्कूल, CBSE स्कूल, हा सगळा मोठा पसारा आज ज्ञानदानाचं काम गेल्या 30 वर्षापासून या क्षेत्रात करते आणि त्याचाच हे भाग म्हणजे जेमस्टोन वर्ड स्कूल. ते सन्माननीय बाबासिंग बायस सर यांचं मी या निमित्ताने स्वागत करतो. त्यासोबतच आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र, संस्थेचे मार्गदर्शक सन्माननीय शिवदास मिरकर सर, आमचे संस्थेचे मार्गदर्शक व नेहमीच मार्गदर्शन करत असतात ते आमचे सन्माननीय जाधव सर, आमचे पालक, मार्गदर्शक व नेहमीच एक पालकाची आणि मार्गदर्शकाची भूमिका निभवतात ते आमचे सन्माननीय मोरे सर, जेमस्टोन वर्ड स्कूलचे प्राचार्य, ज्यांच्यामुळे सगळं शक्य होते ते आमचे सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी व ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आज आयोजित केलाय ते आमचे चिमुकले ग्रॅज्युएटर्स, डिग्री होल्डर्स आणि त्यांचे प्रिय पालक. सर, मी 2 मिनिटं आजच्या या वेळी बोलू इच्छितो. एक ट्रेंड सध्या चालू आहे, एज्युकेटर, बीइंग एज्युकेटर अँड ऍक्टिंग एज्युकेटर. सध्या शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण कशाला म्हणायचं? जेव्हा सर ज्ञानज्योत शिक्षण संस्थेच्या एक 8 शाखा झाल्या होत्या, ज्ञानज्योत माध्यमिक विद्यालय, प्राथमिक विद्यालय, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, ते करत असताना संस्थेच्या कार्यकारिणी मीटिंगमध्ये अशी चर्चा करण्यात आली की इंग्लिश मीडियमची एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी आणि क्वालिटी ज्याला म्हणतो आपण, होलिस्टिक एज्युकेशनवर भर देणारी, सर्वंकष मूल्यमापनावर आधारित असलेली एक शाळा निर्माण करावी आणि त्या शाळेतून जेमस्टोन वर्ड स्कूलचा एक स्थापना झाली आणि गेल्या 7 वर्षापासून आपण जेमस्टोन वर्ड स्कूल चालवतोय. सर, क्वालिटी एज्युकेशन हे जेव्हा विचार आम्ही करत होतो त्यावेळेस काही महत्त्वाचे मुद्दे आमच्या समोर होते की शाळा पालकांना अप्रोचेबल कशी असेल. काही शाळेमध्ये सर आपण आता काही पालकही आहात, आपण सन्माननीय समाजात मोठं कामही करताय. आपण बघितलं असेल पालकांचा शिक्षकांपर्यंत आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापकापर्यंत अप्रोचच नसतो, त्यांना शाळेच्या बाहेर अडवलं जातं. पालक हा फक्त शाळेच्या वेळेतच येईल, पण तो एक महत्त्वाचा मुद्दा आमच्या चर्चेत होता की पालकांना अप्रोचेबल कसं वातावरण देण्यात येईल. पालक हा 100% आमच्यासोबत कनेक्ट असावा आणि शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक मीटिंगमध्ये तो आमच्यासोबत असावा, तो उद्देश आमच्या समोर होता. ते करत असताना तुम्ही आमची टॅगलाईन जर बघितली असेल किंवा आमचं जर पॅम्पलेट बघितलं असेल किंवा एक व्हिजन बघितलं असेल, त्यात आमचा आवर्जून उद्देश असतो की कमीत कमी फीस आणि जास्तीत जास्त क्वालिटी एज्युकेशन. कारण सर आजच्या काळात आपण बघताय फीस हा एक महत्त्वाचा मुद्दा या पूर्ण सगळ्या प्रायव्हेट आणि कॉन्व्हेंट एज्युकेशन सिस्टीम मध्ये झालाय. सरांचं नेहमी असायचं मॅनेजमेंट मीटिंगमध्ये कमीत कमी आणि गरजेपुरतीच फीस कशी घेण्यात येईल आणि सहकार्य पालकांना कसं करण्यात येईल, हे एक सेकंड मुद्दा आमच्या समोर होता. त्यानंतर NEP 2020 जरी आज आलं, पण आम्ही जे गेल्या 30 वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय, मी स्वतः मुंबई विद्यापीठात असतो, वेगवेगळ्या बॉडीवर काम करतोय महाराष्ट्रात एज्युकेशन सिस्टीमच्या, ते समोर घेऊन ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, NEP 2020 या गोष्टी समोर घेऊन मुलांना खेळातून, अनुभवातून शिक्षण कसं देता येईल हे लक्षात घेऊन आम्ही त्याची डिझायनिंग, आता तुमच्याकडे तुम्ही जर आता आमच्या इथं 2 बुक शेल्फ ठेवलेले आहेत. बुक शेल्फमध्ये तुम्ही बघताल, एका बुक शेल्फमध्ये आमची मेमरी बुकचं प्रेझेंटेशन आहे
आवर्जून सर तुम्ही ते बघावं सन्माननीय अतिथी वर्गाने. पालक वर्गाला मी विनंती करतो की त्याच्या बाजूला एक बुक शेल्फ आहे, त्यामध्ये आमची जी बेस्ट प्रॅक्टिस आहे ज्ञानज्योत शिक्षण संस्थाने जेमस्टोन वर्ड स्कूलची, दॅट इज व्हॉट अ हँडरायटिंग. आम्ही सर जालन्यातली एकमेव शाळा असेल की मुलांना हँडरायटिंग कंपल्सरी करायला लावतो, मराठी असो इंग्लिश असो. आमच्या 6वी 5वी 7वीच्या मुलांचं सोन्यासारखं हँडरायटिंग आजच्या काळात आहे. आम्ही जे अनुभवलं, मी माझ्या पूर्ण एज्युकेशन सिस्टीममध्ये शाळेत अनुभवलं, ते या मुलांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. टार्गेट IAS प्रोग्राम UPSC बेस आम्ही रन करतो सर. त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल काही मुलांचे तुम्ही फाईल्स बघा, दर दिवशी एक 5 ते 7 GK बेस्ड क्वेश्चन आम्ही घेत असतो. त्या GK बेस्ड क्वेश्चनचं दर महिन्याला एक बुकलेट आम्ही तयार करतो, PDF पॅरेंटला पाठवतो आणि त्याचे एक वर्षभराचा एक अहवाल आम्ही फाईल स्वरूपात पालकांना आणि मुलांना देत असतो. याचा उद्देश हाच. सन्माननीय मोरे सर इथे उपस्थित आहेत, मिरकड सर आहेत, जाधव सर आहेत. स्पर्धा परीक्षेचं महत्व काय हे आपण सर्व जाणता. मुलांना पहिलीपासून सर आम्ही हे सर्व करत असतो, तर 10वी पर्यंत आमचा उद्देश आहे की मुलांकडे एक क्वेश्चन बँक, GK बेस्ड क्वेश्चन बँक असणं अपेक्षित आहे, जेणेकरून जेव्हा ते 11वी 12वीला बाहेर पडतील त्यावेळेस त्यांच्याकडे एक मोठं बुकलेट आणि एक मोठं शिक्षणाचं GKचं एक मोठं काहीतरी असणं अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने एक वेगळं आगळं देण्याचा उपक्रम आणि काम आम्ही जेमस्टोन वर्ड स्कूलच्या माध्यमातून करतो. त्यासोबतच मला आनंद आहे सर, जेव्हा आम्ही ड्राफ्टिंग करत होतो शाळा कशी असावी, आणि पालकांनी मी आवर्जून सांगू इच्छितो, UKG इज द लाईक सेकंड स्टेप ऑफ द चिल्ड्रन्स लाईफ. एका UKGतून मुलं पहिलीच जात असतात, मुलांचा एक महत्वाचा टप्पा ते पूर्ण करत असतात. त्याचाच हा भाग ग्रॅज्युएशन डे सेरेमनी. हे करत असताना सर पहिलीच जेव्हा मुलं जातात त्यावेळेस मुलांना स्पर्धा परीक्षा, ज्यात ऑलिम्पियाड असेल, टार्गेट IAS असतील, स्कॉलरशिप असेल, आणि आम्हाला आनंद आहे सर, कालच स्कॉलरशिपच्या एक्झामचा रिझल्ट डिक्लेअर झाले. 2 मुलं जालन्यातून स्कॉलरशिपमध्ये जेमस्टोन वर्ड स्कूलचे प्रथम आले. ऑलिम्पियाडमध्ये 2 मुलं स्टेट लेवलला गेले. 29 मुलं गोल्ड मेडल म्हणून पहिल्या वर्षी आपलं पुढे आले. सो हे जे सगळं आम्ही करतोय ते आमच्या ड्राफ्टिंग आणि एक विजनरी आस्पेक्ट होता की मुलांना स्पर्धा परीक्षेचं नॉलेज कसं देण्यात यावं आणि त्या पद्धतीने मुलांना हे सगळं कसं मिळेल. आणि याचे मागच्या वर्षीपासून आम्ही जो नवीन प्रयोग चालू केला तो म्हणजे स्मार्ट क्लास. प्रत्येक वर्गाचं स्मार्ट क्लासचं आम्ही प्रयोजन केले. TV असेल, टॅब असेल, मुलांना एक प्लॅनिंग बेस्ड एज्युकेशन कसं देण्यात यावं त्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि सर मी जे सुरुवातीला सांगितलं, एज्युकेटर बिईंग आणि एज्युकेटर ऍक्टिंग, मुलांना कॉन्सेप्ट बेस आणि ऍप्लिकेटिव्ह बेस कशा पद्धतीनं नॉलेज देण्यात यावं आणि ते मुलांनी कसं ऍप्लिकेशन त्याच्या येणाऱ्या काळात करावेत, हा उद्देश या सगळ्या एज्युकेशन सिस्टीमचा आमचा असतो. आमच्या पालकांना हाच आग्रह असतो की जेव्हा पालकांनी ऍडमिशन घ्यावं, आम्ही बोलताना सुद्धा पालकांना इंटरव्ह्यूमध्ये तेच सांगतो पॅरेंट्सला, जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता तेव्हा ती शाळा किती जवळ आहे, त्या शाळेच्या मूलभूत गरजा किती पूर्ण आहेत. आणि सर आता सध्या आपण बघताय आमच्या स्कूलची कन्स्ट्रक्शन चालू आहे, नवीन बिल्डिंग चालू आहे, ज्याची एक कमतरता जी पॅरेंटची आता फीडबॅक फॉर्म जे आम्ही घेतोय, फीडबॅक फॉर्ममध्ये सगळ्यात जास्त पालकांची हीच अपेक्षा होती की सर एक इमारत आणि एक सुविधा, जी मूलभूत सुविधा त्या असणं अपेक्षित आहे. त्या तर संस्था करतेच, पण त्यापेक्षाही महत्वाचं मला असं वाटतं मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचा मानस जो आमच्या संस्थेच्या विविध शाळा पार करतायत, महत्वाचा टप्पा पूर्ण करतायत, ती जेमस्टोन वर्ड स्कूल करते. हॉलिस्टिक अप्रोच घेऊन आम्ही पूर्ण गेल्या 8 वर्षापासून काम करतोय. आणि आपण कुठलीही शाळा बघितली सर तर मला आवर्जून सांगू इच्छितो मी, शेवटी प्रत्येक शाळेला एक व्हिजन असणं अपेक्षित आहे. व्हिजन असेल तरच ती शाळा योग्य प्रमाणे काम करते. आणि आमचा प्रत्येक गोष्ट मी जे इथं बोललो आणि जे प्रत्येक पालकापर्यंत आम्ही पोहोचवतो, इट्स एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन व्हिजन. तुम्ही एखाद्या शाळेत जा आणि त्यांना चर्चा करा, व्हॉट इज युअर व्हिजन, दे आर नॉट क्लिअर विथ देअर व्हिजन. ते त्यांच्या व्हिजनबद्दल क्लिअर नसतात. पण व्हिजन शिवाय जर तुम्ही काम करताल तर तो दृष्टीहीन प्रवास असेल. आमचा हा दृष्टीला समोर धरून विजनरी प्रवास आपल्या सर्वांच्या सहकार्याने चालू आहे. आपल्या सर्वांच्या विश्वासामुळे आज सर खूप कमी याच्यात मोठमोठ्या भौतिक सुविधा देणाऱ्या शाळेला जितकी संख्या नसते, जेवढा विश्वास पालक दाखवत नाही तेवढा विश्वास जेमस्टोन वर्ड स्कूलवर पॅरेंट दाखवत आहेत, आमच्या संस्थेच्या प्रत्येक शाळेवर दाखवत आहेत. आज ज्ञानज्योत बायस सर हे जर नाव कुठं म्हटलं तर क्वालिटी एज्युकेशन हे नाव म्हणून समोर येते. हे फक्त आपले सन्माननीय पालक, त्यांचा विश्वास
आणि मुलांची गुणवत्ता यावरून होते. मी एवढंच सांगेल, आज या मुलांचा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांना तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि मी माझे 2 शब्द संपवतो.